लोकशाही तलोजे मजकुरासह जबरदस्त सामना आहे. होल्डेज मुकाबला, शेवटचा सामना, शेवटची लढत. तर 2 धावाची पेनल्टी दिलेली फिल्डिंग टीमला हे, आणि एक ओव्हर नंतर ॲड करण्याचा बघूया. राहुल 4G फ्रॉम धानसर, अतिशय चांगलं स्कोरिंग. येस, फॉर्च्यून इव्हेंट. आणि कृष्णाला मात्र सगळी नावं माहिती आहेत, परंतु नियम आहे ना. येस, फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व सदस्य, जी टीम, त्यांचा जो ताफा आहे, राजेंद्र माते, भावेश म्हात्रे असतील, अंकित पाटील, कृष्णा म्हात्रे, शुभम पाटील आणि सुमित विजय जाधव, अभि साजो शिनू. आता गोट्या कुठे गेला तुमचा जो मेन? येस येस, आणि ज्याने आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल सर्व टीम जी फॉर्च्यून इव्हेंटची पुन्हा धन्यवाद देतो. येस, आदी आणि यश. येस, तुमचे कोण आता असते सांगा आजूबाजूल्यांची. नाही ना, तेच सांगते नाही, मध्ये मध्ये. चला, पहिला गोलंदाज भूषण पाडे, रायराम राऊंड द विकेट. पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट स्पेल, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संदीप शेठ म्हात्रे असते बघूया. SS ट्रान्समध्ये सर्व आणि ज्यावेळी संदीप शेठ म्हात्रे असले ना की आम्हाला नेहमी आमच्या गोट्या भरत असतात. तर रवींद्र शेठ म्हात्रे, तर 50,000 डिझेल. बघा, सध्या डिझेल मिळत नाही, पण या वेळे म्हणजे आणीबाणीच्या परिस्थिती 50,000 डिझेल देणं सोपं नाही. हो हो हो, या चॉप केला बघूया, जबरदस्त चपराक मिड विकेटच्या डोक्यावरून. पहिला चौकार, दमदार टायमिंग, नेत्र दीपक मिड विकेटला क्लिअर केली. संघाची धावसंख्या 4 वर. शेक लावून जाता प्लीज. त्याच्यानंतर आम्ही शेवटचा हात मारतो. उत्तर पूजा आता पाहुणे पण आलेले आहेत. SSची बॅच, रोहिंदन शाळेतले सर्व विद्यार्थी, कृपया पडद्यावरची बॅट कुठे काढून नका प्लीज. बघा आयोजकांचं किती लक्ष आहे. चला, तिकडे त्या खेम्यामध्ये ती बॅट पडद्यावर ती थोडी काढून घ्या. तिकडे तिकडे जिथे खेळाडू बसलेत. हे बाबा, बॅट काढ ना, कशाला टाइमपास करताय. कामेश, कामेश, याला नाव पण भारी आहे. काम पॅकर आहे त्याच्यामुळे बोलून फायदा नाही. ते आईला आपल्या कात्री लावायचे. कामेश, राईट आर्म राहून दे, विकेट तयार. हो हो, येस, पुन्हा एकदा. काय टायमिंग बेमिसाल, परंतु संघाची धावसंख्या झेल झाला ड्रॉप. संघाची धावसंख्या 5 वर. फटका मात्र चांगला होता, पण झेल झाला ड्रॉप. तर CSK जिंकली तर किती? 5,000. कोणी देणार? संदीप शेठ. क्या बात आहे. का संदीप शेठचा उद्या मी संघ आहे ना, बापू किंग. काका, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या दानशूर दात्यांनी आपल्याला विशेष योगदान दिले त्यांचे आपण जेव्हा आपल्याला एका षटका दरम्यान जेव्हा ब्रेक मिळेल तेव्हा आपण त्यांचाही नामोल्लेख करणार आहोत. खरं तर त्यांच्याच सहयोगातून आणि त्यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं भव्य आणि दिव्य असं एक विलोभनीय आयोजन आपल्याला यशस्वी नक्कीच भविष्यात कुटारीची टुर्नामेंट म्हटले की नो डाऊट नेहमी सर्व धर्म समभाव आणि अख्ख्या गावातील कुठलाही हे बघा राजकीय आपल्या बाजूला ठेवून. हो हो, यस, डावकर आता पण पुन्हा आपला फटका शॉर्ट कव्हरला, चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 6 वर. बिनबादचा 6 मानन. शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ आमने सामने. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. तर SSची बॅच खरं म्हणजे यायला पाहिजे होतं.
हो हो यस पुन्हा एकदा टायमिंग चाबूक शॉट. आणखीन एक उत्तुंग फटका, बेबंद फटका कावकोण्याच्या डोक्यावरून दमदार सिक्सर अक्षय पाटील इज ऑन फायर. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या 12वर. Last delivery, 1 ball to go. Right arm round the wicket. Oh yes, outside the off stump, that should be. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. पहिल्या षटकात धावा आल्या. 12वर दमदार सलामी. गया जी पहिली मॅच खेळली होती दोन्ही पराभूत झाले होते, परंतु नंतर मात्र जबरदस्त मुसंडी मारली, कोलांटी मारली. यस पॅनल्टीच्या 2 धावा म्हणजे संघाची धावसंख्या झाली 14वर. यस पॅनल्टी इज ॲडेड. राजेंद्र मात्रे तुमचं हे मैदान खाली असतं ना पावसाळ्यात, मग काय करा माहीत आहे, लांब ना आणि त्या भैयाने असतात ना छटपूजाला द्या न द्यायला मांडा खुर्च्या. मग बघा उघड्या नागड्या भैयांनी रात्रभर दिवस अनाउन्समेंट, मोठी अनाउन्समेंट आम्ही अशी करतोय की जे 2 खेळाडू फिल्डिंग टीमकडनं आता उपस्थित नाही आहेत, त्यामुळे त्या टीमला पॅनल्टी लागली आहे. त्या खेळाडूंना या क्रीडांगणावर आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा सहभागी होता येणार नाही अशी Yes, एक yes. कडक सूचना आपण आयोजकांच्या वतीनं करतोय. आणि ते मग या बॉलिंग मार्क होता. या षटक क्रमांक 2 प्रगती पदावर राहुल फोरजी. कृष्णा पाटील बॉलिंग मार्क होता म्हणते फ्रॉम सिद्धी करवले ना. यस कृष्णाचे गाववाले आहेत, हे कृष्णा म्हात्रे आहेत. यस संपूर्ण फॉर्च्युन इव्हेंटची टीम ज्याने हे आयोजन केलं आणि आम्हाला संपूर्णपणे निमंत्रण दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बघूया ग्रामस्थ मंडळ खुटारी, तसेच आमचे विशाल म्हात्रे आमचे कट्टर समर्थक आणि परम मित्र आणि संदीप शेठ म्हात्रे. नो डाऊट, खरं म्हणजे एकनाथ शेठ म्हात्रे असते तर अजून आमची ओटी भरली असती. नाही सगळे दानशूर लोक आहेत. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि हा षटकार. व्हॉट अ ग्लोरी स्ट्रोक अक्षय पाटील. पैर दे मैर भी दे. तर या स्पर्धेची ट्रॉफी जी आहे नाही यस आणि महाराजांचं बघूया. खरं म्हणजे यांच्या घरात जी ट्रॉफी जाईल ना खरोखर भाग्यवान टीम असेल. यस अजून एक तडाखा बघूया. व्हॉट अ बॅटिंग. सलग दुसरा उत्तुंग षटकार. नाव देका ना ताव देका, दमदार फटकेबाजी. चला आपण एक सन्मान घेऊया. व्यासपीठावर नरेशजी माली साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही वीरेंद्रजी म्हात्रे दादांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करावा. आम्ही नरेशजी माली साहेबांना विनंती करू की आपण या फ्रेममध्ये यावं, आम्ही तुमचा सन्मान करतोय. मगाशी जो आपण उल्लेख केला काका, अशीच ट्रॉफी आपण उरण प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपण पाहिली होती. बालेच्या त्या क्रीडांगणावर खऱ्या अर्थानं जर का उल्लेख करायचा झाला, टाकीगावचं ते क्रीडांगण आणि बालेचं सुशांत तांडेल यांचं ते नियोजन, महाराजांचा अक्षय ठेवा जपणारी ट्रॉफी, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ त्यांच्या हातात ती भवानी तलवार आज आपण पाहतोय. आणि व्यासपीठावर आपण मान्यवरांचा विशेष सन्मान करूया. एका बाजूला मॅच ऑन आहे स्प्लिट स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहूया स्क्रीनवर. चला आपण राजेंद्र म्हात्रे या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि त्यांची SSC म्हणजे शालेय जीवनामध्ये 10वी पर्यंत शिकलेले सर्वच त्यांचे मित्र
रोहिंजन शाळेत शिकलेले त्यांचा मित्रपरिवार, आम्ही सर्वांना विनंती करू की सर्वांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी एकत्र यावा आणि कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू की वाईड अँगल कॅमेरा आपण दाखवावा. ओहो हो हो, क्या बात आहे, फटका अप्रतिम आहे. परंतु इथे डीप मध्ये लॉंगेस्ट सिक्स या झोन मध्ये खऱ्या अर्थानं चुकीचं क्षेत्र निवडलं. नेते भाई या सामन्यामध्ये मोठे कदाचित 50 वरती जाईल. नाही पहिले ना तर उठवतात, नंतर मग लुला पडतोय. मागच्या पण सामन्यात तसं दुसऱ्या षटकात 20 धावा, नंतर मग लुला, नंतर झाला ढिला. इंस्टाग्रामवर आपण सहलीला जायचं ना असं ट्रेंडिंग ते आपण बरंच काही पाहिलं असेल. जुने विद्यार्थी जे 10वी पर्यंत शिकलेत एकत्र, खरं तर अनेक अशा आठवणी मात्र चिरंतन राहतील. असे सर्व जुने मित्र आज स्पेशली फॉर्च्यून इव्हेंटच्या या स्पर्धेमध्ये राजेंद्र दादांवर असलेलं त्यांचं प्रेम आणि या पनवेल पंचक्रोशीमधील हे सर्वच SSC बॅचचे सर्वच मित्रपरिवार रोहिंजन शाळेमध्ये जे शिकले, आज खरं तर त्यांना एकत्रित पाहून मात्र प्रत्येकाच्या एक चेहऱ्यावर एक वेगळं स्मित असं पाहायला मिळतंय. या फ्रेममध्ये वीरेंद्र, कल्पेश, विश्राम, प्रदीप, प्रीतम, जयेश, विकास, किरण, विनय, नायक अशा आपण अनेक मित्रपरिवार पाहतोय. एका बाजूला मॅच ऑन आहे, कट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे गेला. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये अंतर्वर्तुळ भेदता आलं नाहीये, मिळेल हा अजून एक डॉट बॉल. यानंतर आम्ही खरं तर या संपूर्ण मित्रपरिवाराचं मनापासून आभार आणि कौतुक करू. जाऊ आपण थेट कॉम्बॉक्सकडे, ऐकूया दशरथ पाटील साहेबांना. थँक्यू. धन्यवाद. यस, आणि दंगाची धाव संख्या झाली 28. राजेंद्र माते, तुमच्या वर्गामध्ये काय सगळे विद्यार्थी होते, विद्यार्थी नव्हत्या? पाहिजे होते की नाही? अच्छा अच्छा, यस. नाही आम्हाला आजच्या वर्ग नाही, त्यावेळी कसं होतं माहीत आहे, विद्यार्थी एका शाळेत. अरे बाबा या, चला धावा झाल्या 28 धावा, 28 रन्स. धन्यवाद. यस, आपण आलात आणि राजेंद्र दादांना खरं म्हणजे त्यांनी इथं आम्हाला. चला संदीप शेट यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी कॅश प्राइज तब्बल 5,5,5,5. क्या बात आहे, 5,555, 55,555. क्या बात आहे, क्या बात आहे, संदीप शेठ मात्र. यस, दोस्तीची ही दुनिया आणि या दुनियेमधील राजा माणूस कुटारी गाव, अतिशय दानशूर लोकांचं गाव. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू गेलाय, स्ट्रेट ड्राईव्ह होता. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग बघता मिळेल. एकदा 1 to 4 झालं असतं, परंतु दमदार फिल्डिंग, एक धावमुळे संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर्स 29. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर शेवटचा सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ श्री गणेश CSK तलोजे मजकूर त्यांच्या विरोधात प्रियांश 11 ओम साई तलोजे मजकूर. अतिशय दमदार सामना. पुन्हा एकदा चेंडू जाईल मिड ऑफला, लॉंग ऑफला दिला. एक धावमुळे संघाची धावसंख्या 30वर. आणि नितेश भोईर आज मात्र राहुलनी चांगली साथ दिली. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बघूया असे कोणते स्कोरर पाहिजे हो, नाही तर काही अडजावी येतात. त्याचं त्याला माहिती नाही काय लिहिलं आहे. साला असा स्कोर जर मेडिकल स्टोअरमध्ये बसवला, एकाला जरा डोक्याची गोळी, साला व्हायकलाची गोळी देऊन टाकायचा. नाही म्हणजे कसं माहीत आहे, त्याचं समजलं पाहिजे हो. 30. येस, राजेंद्र मात्र यांचे सर्व गेला का SSC. खरं म्हणजे आहे ते युनिफॉर्म. आता आणणार कुठे युनिफॉर्म, आता तब्येती सगळ्यांनी सुटल्यात का हो. खरं म्हणजे पाहिजे एक. यस, तो ड्रेस शिवावा लागेल तुम्हाला. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस, आउटसाईड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पंचांना मात्र दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पंचाने मात्र आज चांगला पारदर्शक, टोटली निर्दोष, निष्कलंक, निपक्षपाती निर्णय दिलाय. अतिशय पारदर्शक अंपायरिंग. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर तर मनोज पवार नाही, मनोज पवार उत्तर शिवाले आहेत, वडवलीवाले अरविंद भोईर ना, गुरुनाथ भोईर आणि प्रकाश सहस्त्रबुद्धे प्रसाद डोंबिवलीवाले. संघाची धावसंख्या 32 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. खरं म्हणजे असं वाटलं होतं की विकास केनेचे संघ जिंकेल. दमदार सुरुवात केली होती. यस, रमेशजी
टॅप केले बॉलला, बॉल जाईल थ्रू द बॉल लॉंग ऑफला, 2 टप्पा अडवला जाईल, तोवर धाव मिळेल फक्त एक, 33 येस, म्हणजे बरोबर 11 धावांचं टार्गेट इक्वेशन समीकरण 33 धावा स्कोर बोर्डवर, संघाची धावसंख्या 33. चला, राजेंद्र म्हात्रे एंड कंपनी, फॉर्च्यून इव्हेंट, चैतन्य क्रीडा मंडळ खुटारी यांच्या वतीने हे दमदार आयोजन, अतिशय मानाची अभिमानाची स्पर्धा, वॉर्ड नंबर 1 16 गावांची ही लीग साखळी स्पर्धा आणि ही क्वालिफायर मॅच. आणि शिवकुमार म्हात्रे यो दिसाया साधा बोला, भारी माणूस हाय दिलवाला, त्याला शिर्डीचा साई बाबा पावला, पनवेल शहरात फेमस झाला, त्याला शिर्डीचा साई बाबा पावला, पनवेल शहरात फेमस झाला. धन्यवाद. येस, आणि याच दरम्यान दीपक शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतंय. तलोजी मजकूर या गावातील समाजसेवक म्हणून त्यांचा आपण नाम उल्लेख करतो. आणि 2 संघ काका मैदानामध्ये खेळ करतायत. एका बाजूला टीम श्री गणेश CSK तलोजी मजकूर, कमलाकरजी पाटील, सुरुजल पाटील आणि युवराज पाटील यांनी प्रस्थापित केलेला संघ, आणि त्यांच्या विरोधात जर का आपण पाहिलं तर प्रियांश 11 टीम ओमसाई तलोजी मजकूर, ज्ञानेश्वरजी पाटील यांनी प्रस्थापित केलेला संघ आपल्याला पाहायला मिळते. जिथे दोन्ही बाजूला पाटील बंधूंनी प्रस्थापित केलेला संघ आणि दोन्ही एकाच गावातील संघ मालकांनी प्रस्थापित केलेले हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात किमान सुपर 6 साठी क्वालिफाय होण्यासाठी आज शेवटची लढत. 6 टॉपर 6. चला, बॉलिंग मार्क तयार, 4थं षटक प्रगती पदावर, बॉलिंग मार्क तयार, हेमंत पाटील. पहिला चेंडू तयार, बॉलिंग मार्क तयार, 18 चेंडू 33 धावा, चांगली धाव संख्या आतापर्यंत. बघूया 12 चेंडू बाकी आहेत, जर 20-25 धावा आल्या तर चांगला स्कोर. पुन्हा एकदा चेंडू हलक्या जरा पुश करायचा, बघूया जोरदार अपेल, चेंडू गेला शॉर्ट बॅकवर्स केला, चांगली फिल्डिंग, पण आता लेग बायचा इशारा हवान, तर धावसंख्या बस संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. 34 धावा, 34 रन्स. क्वालिटी क्लिअरिटी इज द स्पेशलिस्ट ऑफ फॉर्च्यून इव्हेंट. अतिशय अर्पार लाईव्ह टेलिकास्ट. ओहो, शॉट, व्हाट अ शॉट, बाबू साहा, क्या शॉट. आता शॉट कुठला आहे की शॉट आहे हे बाबूशाला विचारा. चला, आणि विकेट जाईल, दुसरी सेकंड विकेट कोलॅप्स. दुसऱ्या विकेटचं बदन, दुसऱ्या विकेटची अकालपट्टी, उचल बांगडी, डू 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 छेरान. या स्पेअर किरवलीवाले आमचे अतिशय कष्ट निष्ठावंत कट्टर समर्थक आणि अतिशय चांगले प्लेयर आहेत. किरवली यामध्ये स्पर्धा असते, बघूया उन्हा हलक्या त्यांना पुष्कळ टॅप केला, चेंडू गेला शॉर्ट मिड ऑफला, 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 35 रन्स. फटक क्रमांक 4 प्रगती पदावर. या रमेश इकडे या. आणि या दरम्यान उरण नागावरून आज थेट मिलिंदजी थळी साहेबांचे ते शुभ आगमन झाले. नागाव एक प्रस्थापित संघ आणि क्रिकेटवरचं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिलिंदजी थळी साहेबांचं आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया. यस, नुकतंच आणि किरवलीचे रमेश तरे यांचं इथं आगमन झाल्या, बघूया. आणि आमचे कट्टर समर्थक, कारण हा इथं आखेच्या अंतर रमेश तरे. किरवलीची स्पर्धा म्हटली ना की काही बोलून सोय नाही. आमचे मयूर पाटील असतील, नानो असतील, प्रशांतदादा असतील, अरुण शेठ असतील, संतोष शेठ असतील, सुनील शेठ असतील, सर्व दानशूर व्यक्तिमत्व. ये 7,555 संदीप शेठ, क्या बात आहे. SS ट्रान्सपोर्टचे सर्व अतिशय दिलदार दानशूर व्यक्तिमत्व SS संदीप शेठ म्हात्रे. 7,555 आजच्या दिवसाला सर्वात विक्रमी बोली. पुन्हा एकदा यस, चांगलं टायमिंग, 6 रन. व्हॉट अ शॉट. संघाची धाव संख्या 42. आता आज माझा मात्र 50 जाईल. समाजसेवक अनिकेत म्हात्रे लईच हैदराबाद. समाजसेवक अनिकेत म्हात्रे लईच
तर कमलाकर शेरपाडी यांच्यातर्फे प्रत्येक षटकाला 500 रुपये आणि आमच्यासाठी 500 रुपये आले आहेत. क्या बात आहे. साई राजे ऑनलाईन आहेत, बघूया. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस चार्मिंग. आता मात्र बेमुराद यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. दॅट शुड बी शेरन. संघाची धावसंख्या 48 आणि आजच्या दिवसातली सर्वोत्तम, सर्वोच्च, परमोच्च, अत्युच्च, विक्रमी, कमाल, अधिकतम धावसंख्या आणि आजच्या दिवसातली सर्वोत्तम खेळी. येस, 16 मध्ये 40 धावांची. जर मात्र यांनी जर अर्धशतक कुठलं तर नक्कीच क्या बात आहे. काय बॅटिंग. फॉर्च्यून इव्हेंट खऱ्या अर्थानं ग्राफिक्स आणि स्टॅटिक्ससाठी ओळखलं जातं आणि क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. आत्तापर्यंतच्या 4 रात्रीच्या प्रवासामध्ये या खेळाडूनं खऱ्या अर्थानं सर्वांना लीड केलंय आणि हा आहे या आजच्या दिवसातील या स्पर्धेचा लीडिंग रन स्कोरर ऑफ द टुर्नामेंट. येस, 16 मध्ये 40 त्याच्या जीवनातली लाईव्ह मधली ही सर्वोत्तम धावसंख्या. धावा झाल्या 48. क्या बात आहे. दमदार बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग बॅटिंग. वेल. अजूनही बॉल बाकी आहेत म्हणते 8 ना रे टोटल. चला आम्ही 7 बॉल बाकी या आहेत. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचे शुभागमन झाले तलुजा मजकूर समाजसेवक दीपक शेठ पाटील साहेबांचं आपण शुभ स्वागत करूया आणि खऱ्या अर्थानं मिलिंदजी थली साहेबांचं नुकतंच शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळालंय. नागाव उरणवरून थेट आपल्या या स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी ते आलेत. त्याचबरोबर सोपानजी पाटील आणि अमोलजी पाटील साहेबांचे आम्ही शुभ स्वागत करू. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारे आणि फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वॉर्ड नंबर 1 16 गाव प्रीमियर लीग 2026 चं सुवर्ण पर्व आज आपण अनुभवत आहे आणि या सुवर्ण पर्वाला खऱ्या अर्थाने स्पर्धेला भेट देण्यासाठी आज या व्यासपीठावर तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं स्पर्धेला आपण घेऊन आलोय आणि मान्यवरांचं शुभ स्वागत आपण करतोय. येस, 16 मध्ये 40 आणि 7500 बंधावन एस. काय बघूया. जबरदस्त संदीप शेठ मात्रे 7000 आजच्या दिवसाला सर्वात विक्रमी बोली. प्रत्येक षटकाला 500 रुपये. यांनी जर अर्धशतक कुठले तर अजून बक्षीस लागतील. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. ओहो, दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी, नॉट अ गुड क्रिकेट. आणि एक धावमुळे संघाची धावसंख्या झाली 49 आणि आजच्या दिवसातली ही विक्रमी त्याच्यातला वाटा आहे तो 40 धावांचा. बॅट्समन अक्षय पाटील. वेल प्लेड. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, आउटस्टँडिंग बॅटिंग. हो 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 हो, पुन्हा एकदा बघा जसा वाईट पडला नंतर उट्टे केले आणि राहिल्या झाल्या त्याच्या मट्टे 46. टोटल 55 आणि आता नॉन स्ट्रायकर बॅट्समन ना यांनी फक्त एक सिंगल काढायची, त्याला स्ट्राईक द्या. काय जबरदस्त बॅटिंग गेली बघूया अक्षय पाटील. वेल प्लेड, दमदार बॅटिंग, यथेच्छ, मनसोक्त, मनमुराद फटकेबाजी, केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज. संदीप शेठ म्हात्रे, संदेश म्हात्रे, संघाचे मालक लई दिलदार. मनान आहे लई दिलदार, मनान आहे लई दिलदार. तलोजे मजकूरचा कमलाकर पाटील, दोस्ती यारीत बाजी कर, दोस्ती यारीत बाजी कर, दोस्ती यारीत बाजी कर. साईल काय कर ऑलराऊंडर, संघाचा कर्णधार. संदेश म्हात्रे संघ मालक. Thank you. कमलाकर शेठ पाटील अतिशय दानशूर व्यक्तिमत्व त्यांचा हा संघ आहे बघूया. मगाशी ऑफर होती खर तर 7555 आणि या पठ्ठ्यानं सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत. नाव आहे अक्षय पाटील. अक्षय पाटील. क्या बात आहे. 7555 आजच्या दिवसाला सर्वात जास्त म्हणजे गौतमी पाटीलला यांनी केलं ओव्हरटेक. चला शेवटचा अंतिम हाकेचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. धावा झाल्या 5 आणि शेवटचा गोलंदाज प्रीतम पाटील. फक्त यांनी तर स्ट्राईक त्याला द्यायची बघ अक्षय पाटीलला, म्हणजे अर्धशतक कंप्लीट होईल. चला यस बघूया. यस थांबायचं प्लीज. आणि मिळते 4 धावा. यस 4 रन्स, 59 धावा, 59 रन्स. अक्षय पाटील तुम्ही स्ट्राईक घ्या जेणेकरून तुमचं अर्धशतक होईल. तुमच्या जीवनातली ही सर्वोच्च भागीदारी
जर तुमचं जर लग्न झालं असेल तुमच्या अर्धांगिनी नाही झालं होईल यस म्हणजे अजूनही प्रत्यक्षात आहे यस 59 चला चिकी सिंगल चेंडू गेलाय शॉ बघूया मिडॉनला एक धाव मिळेल बघूया आणि स्ट्राईकला जातील मात्र अक्षय पाटील आजच्या दिवसातला हा हिरो वन मॅन शो वन मॅन आर्मी गेम चेंजर मॅच फिनिशर षटकार चौकारांची आतषबाजी करणारा हा जबरदस्त अवलिया कमलाकर पाटील साहेब बघूया जे ऑनलाईन या सामन्याचा आनंद लुटतायत अतिशय दानशूर व्यक्तिमत्व तलोजे मजकूरचे अक्षय पाटीलचा अर्धशतक कुठला पक्षाची बाई बघूया 7555 संदीप शेठ पांत्रे यांनी मोजले आहेत आणि जशा इनिंगला खरं तर आपण पूर्णविराम घेऊ तेव्हा आपण सर्व दानशूर दात्यांच्या आपण येस नामोल्लेख नक्की करणार आहोत राईट महोदय विकेट खेलेल अरे 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 ये क्या हुआ चालेल टाळ्या वाजवा प्लीज आणि रायगडमध्ये धरा राहायो कुणाचे नावाचा आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा आमचे पितारी गावाचे ओलाडक्या राजकुमार बाईचा आमचे पितारी गावाचे ओलाडक्या राजकुमार बाईचा येस येस राजकुमार भाई शिवकुमार मात्रे सगळे भाई लोक परंतु आमच्यावर बरेच प्रेम करणारे बघूया खुटारी गाव हे असं गाव या राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आणि खास करून भजन क्षेत्र नामदेव खुटारकर हे अतिशय फेमस विकेस संगीत रत्न बघूया भजन सम्राट शिवरामबुवा वरळीकर यांचे हे ते पट्ट शिष्य नामदेव बुवा खरं म्हणजे नामदेव बुवांना माईक पण लागायचा नाही एवढा त्यांचा पहाडी आवाज पंचममध्ये गायचे काळी 5ला धावा झाल्या 60 रन्स आणि नवीन बॅटर जाईल सुजल पाटील भोईर बया सुजल भोईर SB काय गरज वाकडे बिकडे मारायची आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण विशेष आकर्षण जर का पाहिलं तर नक्कीच येस अंपायर विकी बाद आहे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झालेत चला या बाबा या लवकर या प्लीज सूर्या पाटील भले 1-2 बॅट कमी आहे ना पण गाड मात्र 11 ना जर गाड नसतील तर सरळ खोबऱ्याच्या वाट्या लावून या नाही का त्यांचा फायदा आहे खोबऱ्याच्या वाट्यांचा 2 बॉल बाकी आहेत अरे खोबऱ्याच्या वाट्या काय एक वेळ गाठ तुटव खोबऱ्याच्या वाटी तुटणार नाही आणि सामान पण रात्रपर्यंत सुरक्षित कारण खोबरं हे आयुर्वेदिक आहे म्हणून तुमचे केस काळे का असतात ज्याला मटणामध्ये पण फायदा होतो मॅच संपले गेले मिक्सरला टाका वापरा मटणामध्ये आणि पाहिजे त्या साईजचं मिळणार हो नाही का एकाच वेळी 2-2 पण बसतील सामान मग आता संकटला किती मोठा नारळ घेतो हो हो ये क्या हुआ क्लीन बोल्ड का ST चित या म्हणजे षटकामध्ये मात्र कमालीची अतिशय मला वाटतं 17-80 धावा होतील असं वाटलं होतं पण अक्षय पाटील 46 ओव्हरचा बाद झाला नंतर मात्र पडझड वाताहत यातायात चला या नवीन बॅटर द न्यू मॅन इज कमिंग येस उद्या मात्र काल खरं म्हणजे सगळे खुटारीचे टीम होत्या सगळे स्पॉन्सर्ड होते काल होते आता संपला वाटतं खुटारीचा बाजार उठला ना आहे काय अजून आहे येस येस संदीप शेठ मात्रेंची टीम आहे उद्या
कमीत कमी 50चं बंडल घेऊन या उद्या. अच्छा अच्छा तुमच्याजवळ. येस 40+ 40 लास्ट डिलिव्हरी. दहा पंजे 12 पंजे 60 झाला. येस डाऊस म्हटले संपलाय आणि बॅट्समन इज आउट. नॉन स्ट्रायकरला धावा झाल्या 60 आणि जिंकण्यासाठी बरोबर 12.20 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. त्याला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. होते हो चर्चा नाव त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. बापू किंग Thank you. खुटारी क्रिकेट. चला आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पाहताय. ती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली ऐश्वर्या रिसॉर्ट्सचे प्रॉपरेटर अनिकेत शेठ एकनाथ म्हात्रे गोल्डन मॅन या पंचकृषीचे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली ते संदीप शेठ म्हात्रे, त्यांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली अर्थातच त्यांच्या बाबांच्या नावानं कैलासवासी सीताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव वीरेंद्र म्हात्रे यांनी आपल्याला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. या स्पर्धेमध्ये काका मॅन ऑफ द सिरीजची एक इलेक्ट्रिक बाईक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ती बाईक आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केली ते पुन्हा एकदा अनिकेत शेठ एकनाथ म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत खरं तर या बाईकसाठी गाथा नितीन गावंड जे नगरसेवक आहेत, नितीनजी गावंड यांची सुकन्या त्यांच्या नावानं आपल्याला ही बाईक खरं तर पुरस्कृत केली. त्यांचा आपण त्यांच्या माध्यमातून बायसिकल आपल्याला पुरस्कृत केले, त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया. यानंतर पाण्याची व्यवस्था ज्यांनी आपल्याला केली आहे नक्ष वॉटर्स अँड सप्लायर्स राजेशजी घरत रोहिंजनचे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. वैभवजी निमसे यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्यानंतर आम्ही JCBची व्यवस्था ज्यांनी केली प्रसादजी भोईर आणि वीरेंद्रजी म्हात्रे. अर्थातच संपूर्ण स्पर्धेमध्ये 50,000 रुपयाचं खरं तर डिझेलची व्यवस्था ज्यांनी केली. स्पर्धेमध्ये आपण चेंडू वापरले अर्थातच शिवकुमार खुटारीचे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं नामांकन आहे. T-शर्ट्स असणारे जय मल्हार किड्स वेअरचे प्रॉपरेटर दीपेश पाटील किरवलीचे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. संपूर्ण स्पर्धेमध्ये बऱ्याच काही गोष्टींची चर्चा झाली, बऱ्याच काही गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या ज्या दानशूर दात्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्या त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. बायसिकल ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्या त्या आगरी ढाब्याचे प्रॉपरायटर नीरज म्हात्रे यांचा आभार व्यक्त करतोय. संजय भोईर तुमचे मनापासून आभार. त्याचबरोबर बेडक्या म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव भारत बेडक्या म्हात्रे यांनी आपल्याला मात्र खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य दिले, त्यांचे आम्ही मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करू. अशा खरं तर प्रत्येकाच्या सहकार्यातून या संपूर्ण स्पर्धेला मात्र आपण खऱ्या अर्थानं यशस्वी संपन्न केलं. त्यामुळे प्रत्येकाच्या योगदानातूनच या स्पर्धेची एक वेगळी ग्लोरी, स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. T-शर्ट्स ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलं ते विनोदजी घरत, त्यानंतर संतोषजी म्हात्रे, अनिश म्हात्रे, मोनिश म्हात्रे, संतोष म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, रतन म्हात्रे. ग्राउंडवर ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली ते पूजा वॉटर सप्लायर्सचे किसनजी म्हात्रे, झिया वॉटर सप्लायर्सचे गुरुनाथजी म्हात्रे. आणि ज्यांनी करता सामान ये जा आणण्यासाठी आम्हाला टेम्पोची व्यवस्था केली ते आमचे गजाननजी म्हात्रे आणि सिद्धेश म्हात्रे यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. मेडिकल किट ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली ते प्रतीक म्हात्रे खुटारी, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करून आपण जाऊया थेट या मुख्य व्यासपीठाकडे जिथे आमचे मान्यवर उपस्थित आहेत. पहिल्यांदा आणि संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,555 रुपये रोख रक्कम दिली झाली. संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं एक जबरदस्त ऑफर. त्यानंतर आम्ही पाहुण्यांचा विशेष सन्मान करणार आहोत. एका बाजूला आपण मॅच ऑन करूया, एका बाजूला आपण पाहुण्यांचा विशेष सन्मान सुद्धा घेणार आहोत. स्प्लिट स्क्रीन ही फॅसिलिटी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हिअर वी गो द फर्स्ट बॉल. हा लोअर फुल टॉस बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टाइम केलंय परंतु प्लेसमेंट तितकी खास नव्हती. डीपमध्ये एक्स्ट्रा किंवा लॉंग ऑफमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. बॉल उचलतील इन बिटवीन. वी कॅन सी क्विक सिंगल ॲडेड इन टू द टोटल स्कोर. श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आमचे गुणवान गुणलेखक राहुल 4G आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्येचं अकाउंट नुकतंच ओपन झालंय. धावा काढायचे तब्बल 61 आणि 61 धावांचा पाठलाग सुरू झालाय.
बॉल सरस सोडून दिलाय. चांगलं जजमेंट बॅट आपल्याला पाहायला मिळालेलं. ऑन अ स्ट्राईक भूषण पाटील टीमचे कॅप्टन आहेत, त्यामुळे या कॅप्टनला लीड करावं लागेल. या कॅप्टनला थोडी जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये उतरलाय. कारण त्याचं असे राहुल की आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 60 धावा चेस झालेल्या नाहीयेत. पहिल्या मॅचमध्ये फक्त 34, दुसऱ्या मॅचमध्ये 39, तिसऱ्या मॅचमध्ये 43, त्यानंतर मात्र लोवेस्ट स्कोअर मला वाटतंय काहीतरी 25-30 असं काहीतरी होतं. आणि मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की त्या धावा रिस्ट्रिक्ट झाल्या त्या अराउंड 40. आणि आता मात्र या शेवटच्या मॅचमध्ये स्पर्धेचा आजचा उच्चांक आपण पाहताय 61 टू विन. चला इकडे फ्रंट स्क्रीनला फलंदाजांना थोडंसं डिस्ट्रॅक्शन होते, त्यामुळे आम्ही आमच्या या प्रेक्षकांना विनंती करू, थोडी दिलगिरी आम्ही व्यक्त करू की आपण तिथून थोडं शिफ्ट व्हा. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी फॉर्च्यून इव्हेंट आयोजित आपण वॉर्ड क्रमांक 1 16 गाव प्रीमियर लीग या 16 गावांमध्ये समावेश असलेली खरं तर ही सर्वच 16 गावांचा आपण मगाशी जो उल्लेख केला, या संपूर्ण पंचक्रोशीचा उल्लेख जर का करायचा झाला तर मगाशी काकांनी तो उल्लेख करत असताना सांगितलं कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि राजकीय वर्तुळामध्ये खरं तर या विभागाचं एक वेगळं नाव आपण वलयांकित होताना पाहिलंय. सातत्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये प्राधान्य दिले आणि हा बॉल जागेवरनं पिक केला. क्षेत्ररक्षक होते, कदाचित चूक झाली आणि मिळालेला हा चौकार. डीजे स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तब्बल 4 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं पाहताय. खरं तर तंत्रज्ञानाच्या या युगात लाईव्ह स्ट्रीमिंगनं क्रिकेटला दिलं जागतिक ओळख, प्रेक्षकांना दिलाय थेट अनुभवाचा आनंद. आज क्रिकेट पाहणं नाही तर एक अनुभवणं झालंय आणि त्यामागे आहे लाईव्ह स्ट्रीमिंगची ही ताकद. म्हणजेच टेक्नॉलॉजीनं क्रिकेटला केवळ वेगच दिलेला नाही आहे तर एक नवं आधुनिक रोमांचक रूप दिलंय. हा बॉल ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह, सिनेमॅटिक टच. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आमचे कृष्णा म्हात्रे आणि मॅस्टर हेडर कॅमेरामॅननं काय टिपलंय. ऑन द स्क्रीन हिअर वी हॅव स्लो मोशन रिप्ले प्रेझेंटेड बाय फॉर्च्यून टीम. गुणवत्ता टिकून आहे बघा. HD गुणवत्तेमुळे खेळातील प्रत्येक हालचाल डोळ्यातील खरं तर डोळ्यासमोर सजीवपणे उभी राहते आणि कोणतेही स्क्रीन पे आपण HD मध्ये पाहतो ना त्यात एक वेगळा आनंद असतो. ओहो, यावेळेला इनसाइड आउट, कडक फटका, मॉडर्न टेनिस क्रिकेटचा आविष्कार आणि प्रीतम पाटील याच्या बॅटमधनं आलेला हा धडाकेबाज बेधुंद षटकार. अनिकेत शेठ म्हात्रे यांची व्यक्तिरेखा रेखाटणारे हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांनी आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं खरं तर बाईकचं नामांकन आपल्याला पुरस्कृत केलं. यानंतर आम्ही विशेष सन्मान करणार आहोत. इन बिटवीन आम्ही पहिल्यांदा आम्ही दीपक शेठ पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया.
तलोजे मजकूर गावातील समाजसेवक आणि खेल तलोजे मजकूर याच गावातील 2 संघ खेळ करतायत. चला जनरेटर वाले जनरेटर के पास आ जाइए प्लीज. चला एक षटक आणि 19 धावा झाल्यात. आता इक्वेशन आहे 24 चेंडू आणि 42 धावा. 24 गेंदे 42 रनों की जरूरत. 24 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 42 टू विन. आकड्यांचा खेळ आहे. 2 4 24 आणि 4 2 42. द गेम इज ऑन. हो यावेळेला हा बॉल अलॉंग द ग्राउंड थ्रू द बॉल गेला मिड ऑफ मध्ये. मिळा नाहीये धाव. आणि काकांनी काय आणलं काल्या पेशवीमध्ये. कॅमेरामॅन फोकस करतील आता तुमच्याकडे. मेजवानी मिळाली वाटतं. चला आपण मॅचकडे थोडं फोकस करतोय. जिंकण्यासाठी अजूनही 23 चेंडू आणि 42 धावा असं इक्वेशन आहे. टार्गेट जर का आपण पाहिलं ना तर तितकं सोपं नाही आहे. टार्गेट जर का आपण पाहिलं तर तितकं कठीण नाही. आणि क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी गॅरंटी शाश्वती देत नसतं. हाही बॉल पुढ्यात टाकलाय. गुडलँड स्पॉटवरनं बॉलला हलका ड्रिफ्ट केलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिळालेली अजून एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 20 या आकड्यावर. शेवटचा अंतिमचा अध्याय आणि मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जुळले जातील महाराष्ट्राचे शब्द सम्राट शब्दांचे जादूगार दशरथजी पाटील साहेब आणि दीपक शेठ पाटील प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तलोजे मजकूर या विभागाला बिलोंग करतात. आणि आज त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला तब्बल 5,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळालं आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच. आम्ही दीपक शेठ पाटील साहेबांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आज त्यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. चला बिनबादवीस अशी दमदा सलामी धुंद फुंद बेधुंद सुरुवात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. क्रिश गोंधली हो 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 अप्रतिम डिलिव्हरी. आणि फलंदाज खरं म्हणजे प्रीतम पाटील अतिशय अप्रतिम राईट आर्म राऊंड द विकेट जेव्हा मारा करतात ना तेव्हा नक्की त्रासदायक डोकेदुखी. संघाची धावसंख्या बिनबादवीस. जिंकण्यासाठी पाहिजे 61 धावांची गरज म्हणजे जवळजवळ 12.20 असं आस्किंग रन रेट इक्वेशन समीकरण. ओहो यस पुन्हा एकदा चाबोक उचलून मारला. पुन्हा एकदा दमदार टायमिंग. बोल. आणि आता फलंदाज चार्ज घेत आहेत. मंगेशजी म्हात्रे यांच्याकडनं एक जबरदस्त ऑफर आहे. 2 षटकार जर का ठोकले तर मात्र लागोपाठ ठोकावे लागतील. 2 षटकार ठोकले कॅश प्राइज मिळणार तब्बल 2,000 रुपये. आणि फलंदाज सांगतायत काका जब तक ठोकेंगे नाही तब तक रुकेंगे नाही. रात्रीची वेळ आहे ठोकण्याची. हो हो येस पुन्हा एकदा नामी संधी उकली गेली बघूया. सलग 2 षटकार मारले. 2,000 मिळते बघूया. पुढून ठोका मागून ठोका ठोका म्हणजे षटकार आणि चौकार मारा. चला संघाची धावसंख्या झाली 25 रन्स. जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 36 धावांची गरज. काय जबरदस्त बॅटल. घमासान धुमशान अटीतटीचा सामना. नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. क्रिश गोंधळी. ओहो पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जोरदार अपेल. दरम्यान मिळालेले 1 धाव आणि षटक क्रमांक 2 फिनिश. संघाची धावसंख्या बिनबाद. थांबा काय झालं ऑटे आपण अंपायर काय डाऊट असेल तर द्या प्लीज. शेवटची मॅच आहे क्वालिफायर मॅच आहे. पण तर लेग बाय आहे का. अरे बॉलच दिसला नाही. रनवेवर गोलंदाज पंचांच्या खरं तर विजन मध्ये आला आणि विजन ब्लॉक झालं. त्यामुळे पंचांनी सांगितलं की इट्स फेअर बॉल. 26 धावा जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 35 धावांची गरज. व्यासपीठावर सन्माननीय सोपानजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झाले. त्यांचे आपण शुभ स्वागत करूया. आणि 2 षटकारांसाठी कॅश प्राइज असणारे संदेश म्हात्रे यांच्याकडनं फलंदाजांसाठी 1,111 रुपये. एकावर 1 आणि एकावर 1. 1-1 4 1-1 1-1 1-1. बॉलिंग मार्क होता या 3रं षटक प्रगतीपथावर.
राहुल पाटील 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी म्हणजे 35 म्हणजे टार्गेट आसपास अप्रोच म्हणली रँडमली 12चा आहेच. अतिशय दमदार आयोजन. 16 गावाची ही प्रीमियर लीग वॉर्ड नंबर 1 पनवेल महानगरपालिकेचं हे वॉर्ड नंबर अतिशय बघा इथून सुरुवात झाली वॉर्डसाठी आणि तो पहिला वॉर्ड. हो हो येस पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि हा झेल झाला ड्रॉप. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 27 रन्स. आजच्या रात्रीमधली ही पहिली मॅच जी रफ अँड टफ होताना आपल्याला पाहायला मिळते. येस येस नक्कीच. कदाचित अशीच जर का फाईट राहिली तर सामन्याचा रिझल्ट शेवटपर्यंत पोहोचेल आणि नाही नाही जावा. येस प्रेक्षकांची उत्कंठा वाढेल. नाही नाही वाढावी. बघूया प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. तुम्ही इथं नका मोजू वरती किती बसलेत टेरेसवर. टेरेसचा आकडा बघितला का तुम्ही. नुकताच आम्ही अंदाज घेऊन आलो आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू झाला. ऑनसाईडला लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. मिळेल फक्त एक धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 28 रन्स. राहुल फोरजी यांचं हे दमदार स्कोरिंग आकड्यांचा खेळ. राजेंद्र दादा आमच्या नितेश बोरेंचा सत्कार करून घ्या. आता किती 2-3 ओव्हर आहेत फक्त. या नितेश भोईर त्याच्यानंतर आमची ओटी भरा नाही का. हो हो येस इन द एअर आणि हा या झेल झालाय. बघूया खरं म्हणजे हे टर्न विकी पाटील ना रे. विकी पाटील टेकन द कॅच ॲट लॉंग ऑन आणि खरं म्हणजे हा टर्निंग पॉईंट होईल का. विकी पाटील उत्कृष्ट झेल लॉंग ऑनला. नवीन बॅटर इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स अनुज मडवी मट्टे फ्रॉम मिडल ऑर्डरमध्ये मधले नाही कोण आहे. सिद्धी करवले का तलोजे मचकोर सिद्धी करवले मडवी गँग बनाय ना आपला योगेश मडवी. आज तिकडं आहे मुरबीमध्ये. आणि बाबूशा कुठं माहिती नाही कुठेतरी असणार तो. बाबूशाचा तो बघूया सर्व कॅल्क्युलेशन करून आलाय तो. खरा भूमिपुत्र बघूया अस्सल ओरिजिनल. बाबू म्हात्रे नाही नाही बाबू म्हात्रे त्याचं नाव आहे ना. नामांकन त्याचं बाबू म्हात्रेचं आहे. यंदा तर सुप्रीमोला बसणार बहुतेक. चला बॉलिंग मार्कमध्ये या नवीन बॅटर टेकिंग स्ट्राईक अगेन्स्ट येस राहुल पाटील. अनुज मडवी टेकिंग स्ट्राईक अगेन्स्ट राहुल. बॉलिंग मार्क तयार राहुल पाटील. ओ हो येस पुन्हा एकदा आक्रमण. व्हॉट अ शॉट आणि हा सर्वोत्तम लांब पल्ल्याचा हा दमदार सिक्सर. की ISPLच्या स्पर्धेमध्ये इथे 9 धावा सुद्धा मिळाल्या असं Yes, इतका नक्कीच लांब हा, मिळाला नक्कीच, होता नक्कीच, षटकार. yes. 9 धावा नौका. हो हो चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा जबरदस्त कॅमबॅक जोरदार अपेल. चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटला. टोटल स्कोर झालाय 15. लेग बायचा इशारा. तंगडं वरती केलं म्हणजे लेग बाय. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या 35 राहिल्या फक्त. इनमेन 26 धावांची गरज. बॉल राहिले अजून जिंकण्यासाठी पाहिजे. 13 मध्ये 26 म्हणजे जवळजवळ 2चं टार्गेट आहे प्रति इच अँड एव्हरी डिलिव्हरी. कोण आहे नाही आता करू दे.
येस तोंडऱ्याचे आमचे जबरदस्त समालोचक सुभाष पाटील यांचं ऑनलाईन बघूया शुभेच्छा दिल्यात. आणि हा बघूया जिकच्ची टेरेसवर साई राजे, क्या बात आहे. टोमॅटो त्याला खायला लावला. गच्ची गँग सगळ्या गँग आहे सगळ्या. गोल्डन गँग, चड्डी बनियन गँग, गोल्डन गँग, टेरेस गँग आणि गोंडे वखे गँग. ना आता गोंड्या समजा राहिले ना, आता सगळे टॉवर झाले. पहिले होतं. चला 13 मध्ये 26 धावांची गरज, 12 मध्ये 26, 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड. म्हणजे प्रति षटकामाग 13 धावांचे इक्वेशन. षटक क्रमांक 4 प्रगती पदार बॉलिंग मार्क को तयार. नवीन गोलंदाज अक्षय पाटील. खरं म्हणजे अक्षय पाटील दमदार बॅटिंग केली होती, परंतु 4 धावांसाठी बिचाऱ्याची 50 हुकली, परंतु कमाई मात्र केली 7,555. आता मात्र थोडीशी आवक थांबलेली आहे कृष्णा मात्रे. नाही आता शेअर मार्केट बंद झाला. खरं म्हणजे SS ट्रान्सपोर्टचे संदीप शेठ टेरेसवर सगळे बसलेत. बघूया. यस उद्यासाठी स्टॉक कारण त्यांची टीम उद्या आहे. चला स्पीडअप करा प्लीज. 7 दिवस चालणारे म्हणजे क्रिकेट सप्ताह. एखादा अखंड हरिनाम सप्ताह असताना ओ हो लंबा चौडा देखो लेके ना झाला झेलबाद. आणि 11 मध्ये 26 टार्गेट फसला. डिस्टन्स तफावत अंतर जे आहे 15ची आहे. 11 मध्ये 26 काय जबरदस्त बॅटल. 2 टोकामध्ये घमासान. अतिशय अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. नवीन बॅटर जाईल. आता मात्र याचा जबाबदारी आहे जेवढे पॅन्टचं पहिलं बटन तुटतं, दुसरी जबाबदारी दुसऱ्या बटनावर. चला तिकडे खेळाडू कक्ष आहे बघा. बॅट पडद्यावर आहेत, त्या भगव्या पडद्यावर. त्यामुळे त्या बॅट्स तुम्ही काढून घ्या प्लीज. सातत्यानं आपण याच गोष्टीची चर्चा करतोय. थोडं लक्ष असू द्या. कुठे क्या बात आहे. इथंच बसला. चोरून लपून का बसलाय. यस आता एकदा क्लिअर झाला मात्र. यस आता झूम केल्यावर मला दिसायला लागला. यस पहिले 10 दिसत होते, आता हनुवटी दिसायला लागली. 10 मध्ये 25 अजून थांबला ना तर कालचा कमरे घालता दिसेल. चला बॉलिंग मार्क तयार. बॉल राहिले 9 ना 10 बॉल. ओहो येस आवडसाठी चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा डॉट बॉल आणि चेंडू राहिले 9 आणि जिंकण्यासाठी पाहिजे टार्गेट 25. टार्गेट थोडंसं कठीण आहे. थोडासा 60-40 असा सामना आहे. 2 मोठे फटके. मात्र या सामन्याचं पिक्चर का टाईट मॅच. आजच्या दिवसातला हा सर्वात नाईटमधला सर्वात. ओहो कॉट बिहाइंड. आणि हा माझा टर्निंग पॉइंट होईल का बघूया. आणि बॉल राहिले 8. पहिल्या मॅच मध्ये पहिलाच संघ जो हारलेला होता तोच आघाडीवर आहे. नाही बघा पहिल्या सामन्यामध्ये जो पराभव झाला होता तो मात्र बघूया. याला म्हणतात पिछाडीवरून आघाडीवर जाणं. डार्क हॉर्स मुवमेंट ज्याला Yes, आपण yes, म्हणतो नक्कीच. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. येस न्यूझीलंड. न्यूझीलंडला आपण सातत्यानं पाहिलं. आपण श्रीलंकेला पाहिलं की पिछाडीवरून आघाडीवर कसं जायचं आणि गुणतालिकेमध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल कसं यायचं. कारण ही शृंखला आहे जिथे एकपेक्षा जास्त मॅचेस खेळण्याची तुम्हाला संधी असते. लढवय्या मुसद्दी संघ, मुरब्बी संघ, वाकबगार, निष्णात, तरबेज, पटाईत, सराईत, पारंगत आणि राहिले बॉल 8.
आणि धावा पाहिजे 25. बॅटिंग ऑर्डर असेल आता. हे आता का तुम्हाला उपट्यात घालायचे आहेत नाही का? तरी सुपर ओव्हर आहे, विकेटवर नाही आहे. चला राईट नाम होते विकेट तयार. नवीन बॅटर. हो हो येस पुन्हा अगेन हलक्या त्यानं पुश केला. चेंडूकडे शॉट मिड विकेटला. 8-24 7-24 राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. आणि याच्यानंतर या नाईटमध्ये गच्ची गँग कमलाकर शेठ असतील आमचे. आणि हा कमलाकर शेठ साहेबांचा संघ आहे. बघूया साईराजे देखील आहेत. हो हो येस पुन्हा एकदा दमदार टायमिंग. नाही 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 2 धावा मिळतील. येस आणि पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा असेल. फिट ना. येस टेकन थर्ड अंपायर फॉर बीमर. हाईट फॅक्टर तपासला जाईल. येस फिल्डिंग टीमकडून टोटल धावा मिळतील 3. नॉट नो. येस कोण आहे तिकडं? येस फिल्डिंग टीम कोण आहे रे थर्ड अंपायर? येस नो बॉल अंपायर. 2+1 टोटल मिळते 3 धावा. बॉल राहिले 7 आणि जिंकण्यासाठीचे 22. 21 रन्स रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. काय जबरदस्त टाईट मॅच, क्लोज मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच, रफ अँड टफ सामना. हो हो येस पुन्हा चेंडू निघून घ्या. हो हो 4 धावा की बघूया. आणि हा सीमा रेषेवर आउटफील्ड इकडे फार फास्ट आहे. याला म्हणतात लक फॅक्टर. तुमचं लक असेल सगळं होतं. बघूया 4 धावा मिळतील आणि पाहिजे 17 धावा. 6 गेंदे 17 रन. निर्णायक टाईट मॅच. सुपर 6 मध्ये कोण जाणार? काका या स्पर्धेचं टायटल जर का आपण पाहिलं ना तर श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आणि त्यांच्या समवेत फॉर्च्यून इव्हेंट. आणि आज फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तब्बल 4 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं स्पर्धेचं आपण लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहिलं आणि क्लीन क्लिअर नीट ब्रॉडकास्टिंग, मल्टी कॅमेरा अँगल्स, हाय डेफिनेशन 4K कॅमेरा स्क्रीन पे आपल्याला पाहायला मिळालं. एक मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या अगदी क्रीडांगणाच्या सभोवताली दृष्टिक्षेप जर का टाकला तर आपल्याला स्क्रीन सुद्धा पाहायला मिळते. टाइम मॅनेजमेंट हे मंत्र आपल्याला आवडलं. बघूया अशी ही मी पहिली जीवनातली नाईटची स्पर्धा बघतोय की 11:30 किंवा 12च्या आत संपते. आणि त्यातलं बरंचसं योगदान भावेश म्हात्रे यांना जाईल. भावेश म्हात्रे यांचा आपण उल्लेख केला तर या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट ज्यांनी केलं. येस 6ला मला वाटतं 17 टू विन. येस आजच्या रात्रीमधलं नाईट अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. 6 मध्ये 17 धावांची गरज. सुपर 6 मध्ये कोण जाणार? 2 बलाढ्य टीम जे दोन्ही संघ पहिल्यांदा पराभूत झाले होते, नंतर मात्र जबरदस्त मुसंडी मारली आणि प्रतिस्पर्धी संघ एकमेकांना हवी होताना दोन्ही टीम आहेत तलोजा मजकूरचे. बघूया दोन्ही पॅकर आहेत तलोजा मजकूरचे. गोलंदाजीसाठी अंडर 19चे खेळाडू आलेत. अर्थातच क्रिकेटचा जरी प्रगल्भ अनुभव नसला तरी क्रिकेटमध्ये हवी ती जिद्द, चिकाटी, साहस आणि धाडस. शुभम 19 वर्षाचा हा शाळकरी पोलगा. अल्पवयीन आहे. अल्पवयीन 18च्या वर झाले ना. अल्पवयीन तुम्ही त्या अशोक बाबाला विचारा, त्याला माहीत. हो हो पहिला चेंडू पुन्हा डॉट बॉल. क्या बात आहे, दमदार गोलंदाजी. हे अंडर 19. 5-17 5 चेंडू 17 धावांची गरज. जर सामना टाय झाला त्याचा पहिला निकष हा सुपर ओव्हर. आणि सुपर ओव्हर होईल का? 5-17 आणि हा चेंडू पुन्हा एकदा. हो 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 टायमिंग एक्सलंट. हे ऐवज येईल आहे ना पैसे. 4-11 55 नाही. आपण फक्त इथं उपटाचे काम करायचे बस. पैसे या ना देणार पब्लिकला. 4 मध्ये 11 धावांची गरज. हो बॉल्स टू गो रिक्वायर्ड 11 रन्स. येस येस भैया ना राईट हा महोदय विकेट. भैया सुधारले बाबा. तुमचे दिवस आहे बाबा उद्या भविष्यामध्ये. आम्ही तिकडे युपीला जा, तुम्ही इकडे या. 4-11
आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बंदू जाईल. नो मॅच लँडमध्ये की झेल. अरे हा झेल झाला ड्रॉप, परंतु एफर्ट्स मात्र चांगले केले होते. ओ हो नॉन स्ट्रायकला फलंदाज बाद. क्या बात आहे. ओनली 1 रन विल बी गेटन. राहिले 3 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 9 धावांची गरज. 3 गेंदे 9 रन्स. काय जबरदस्त टाईट मॅच. 2 बलाढ्य टीम. अव्वल दिग्गज मातब्बर, एकीकडे ठाकरे ब्रँड, दुसरीकडे महायुती, अशी बिग फाईट. श्री गणेश CSK तलोजे मजकूर त्यांच्या विरोधात प्रियांश 11, ओम साई तलोजे मजकूर, ज्ञानेश्वर पाटील आमचे कमलाकर शेट्टी पाटील आता टेरेसवर यथेच्छ आनंद लुटतायत. त्यांच्या समवेत त्यांना ग्लास भरून देत आहेत कोण? साईराजे. एका हातात ग्लास, दुसऱ्या हातात टोमॅटो. 3 बॉल 9 धावांची गरज. हेमंत पाटील. येस मात्र आज मजा आली. बघूया. धन्यवाद देतो. बघूया ग्रामस्थ मंडळ खुटारी, चैतन्येश्वरचे सर्व प्लेयर्स असतील आणि आमची संपूर्ण टीम, जो स्क्वॉड आहे आमचा फॉर्च्यून इव्हेंटचा, राजेंद्रदा मात्रा, भावेश म्हात्रे असतील आणि संपूर्ण जी कार्यकारिणी, अंकित पाटील असतील, कृष्णा म्हात्रे असतील, अंकित पाटील, कृष्णा म्हात्रे, शुभम पाटील, विजय जाधव, यश, अभि, राजसाजो आणि जिनू, सुमित. तीन मध्ये 9 धावांची गरज. सुमित नाही दिसत ना. चला 3 मध्ये 9. बॉलिंग मार्कवर निघालाय. राईट आर्म महोदय विकेट. उजव्या हाताचा गोलंदाज. हो येस पुन्हा एकदा खोदून काढलाय. चेंडू झाला ऑन साईडला. पुन्हा एकदा मिळेल फक्त 1 धाव. 2 मध्ये राहिल्या. 8 मध्ये जवळजवळ एक मोठा फटका. हा जर चेंडू गेला डॉट तर तुम्ही येणार टेन्शनमध्ये. दोन्ही संघ विजयापासून हकेच्या अंतरावर, विजयापासून 2 पावले 2. टॉपरमध्ये कोण जाणार? अव्वल 6 मानकरी कोण होणार? हु विल बी द चॅम्पियन टुडेज नाईट फॉर सुपर 6? बॉलिंग मार्क होता या. लास्ट 2 बॉल 2 बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. आता मात्र हा सामना जवळजवळ चलून गेला मिड विकेटला. ओहो यस पुन्हा एकदा सीमा रेषे लागत. बाका भैया चांगली फिल्डिंग. यस चांगली फिल्डिंग केली. बघूया पहिल्या जरी मारता आले दुसऱ्याने मारायला पाहिजे. चला राहिला आणि 1 चेंडू आणि 6 धावांचे म्हणजे कंपल्सरी 6. एक जरी धाव कमी पडली किंवा स्कोर जर लेवल झाला तर मात्र सुपर ओव्हर. बघा हवा आली. तुमच्या नशिबाची हवा देखील आलेली आहे. यस मुख्य आयोगाच्या भूमिकेमध्ये राजेंद्र म्हात्रे. बघूया जयेश म्हात्रे, निलेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, संजय म्हात्रे, जितेश म्हात्रे, विकी म्हात्रे, विनायक म्हात्रे, विशाल म्हात्रे, जयेश म्हात्रे, त्याच्यानंतर अंकित पाटील. सगळे म्हात्रे कंपनी. चला बॉलिंग मार्कवर राहिला शेवटचा निर्णायक बॉल. कालची पहिली मॅच 1 बॉल. यस कालची पण मॅच अशी होती 1 बॉलमध्ये 6 पाहिजे होत्या. चला शेवटचा बॉल, निर्णायक बॉल. राईट आर्म होते विकेट. अरे हा सामना काय जबरदस्त विजय संपादित केला. आणि खरं म्हणजे बॅट्समन अयशस्वी प्रयत्न आणि दमदार विजय प्रस्थापित केला. सामन्याचा हिरो अर्थात नो डाऊट अक्षय पाटील, ज्याने 46 धावा कुठल्या, 2 विकेट, मॅन ऑफ द मॅच. आणि आम्ही आता रजा घेतोय. आम्हाला इथं बोलण्याची संधी दिलीत. पुन्हा एकदा नाही राईडमध्ये यस. आणि आमचा यस धन्यवाद. अंपायरला देखील धन्यवाद देतो. जाताना व्यवस्थित जा. यस सत्कार बाकी आहे. बघूया नितेश चला प्रमय पाटील तलोजा मजकूर यांच्याकडनं विजेत्या टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यामुळे हे शुभेच्छा पत्र आम्ही पोहोचवतोय. व्यासपीठावर दीपकजी पाटील, सोपानजी पाटील, मिलिंदजी थली यांचं शुभ आगमन आणि त्यांचा आपण हा सन्मान करू. आणि त्यानंतर आपण या आजच्या रात्रीला